नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे. आजची आनंदाची मोठी बातमी. राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ. केंद्र सरकारकडून 8,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची आनंदाची बातमी बातमी आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढीच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय. मंत्रिमंडळ बैठक संपन्न. बैठकीत घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शन वाढीच्या संदर्भात कशा प्रकारे घेतला आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीचा लाभ केव्हापासून प्राप्त होणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या ब्रेकिंग न्यूजच्या स्पष्टीकरणाद्वारे. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. तर पेन्शनमध्ये मोठी वाढ. पेन्शनमध्ये होणाऱ्या वाढबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मार्च 2026 पासून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन संदर्भात माहिती दिली आहे. देशातील 72 लाख निवृत्ती कुटुंबधारकांना आणि निवृत्तधारकांना महत्त्वाची चर्चा केली. निवृत्तधारी कर्मचाऱ्यांसाठी ही चर्चा सफल ठरली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर आता मंत्रिमंडळ सकारात्मक निर्णय घेतल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून पेन्शन वाढीसाठी सातत्याने कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती. पेन्शनधारकांकडून मागणी केली जात होती. पेन्शनधारकांच्या मागणीची दखल घेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ही प्रलंबित मागणी हाती घेतली आहे. सरकारने अखेर पेन्शन वाढीच्या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे. सरकारने पेन्शनधारकांच्या वयोमानानुसार पेन्शन रकमेत वाढ करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना 5% रक्कम मिळणार, तर 70 ते 80 वयोगटातील निवृत्तीधारकांसाठी 10%, त्याचबरोबर 80 ते 90 या वयोगटाच्या दरम्यान असणाऱ्या पेन्शनधारकांसाठी 12% पर्यंत वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या पेन्शनधारकांचे वय 90 ते 100 वर्षाच्या गटात या दरम्यान असेल तर त्यांच्या पेन्शनमध्ये थेट वाढ 13 ते 14% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकार करत आहे. पेन्शन वाढीसाठी आरोग्याची काळजी म्हणजे पेन्शनधारकांसाठी आरोग्याची काळजी ही घेण्याचे सरकारने आता धोरण ठरवले आहे. 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आता 75 वर्षावरील सर्व पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत कार्ड काढणे आवश्यक केले आहे. पेन्शनधारकांनी निष्काळजीपणा करू नयेत, कार्ड काढून घ्यावे. कार्ड काढणे आवश्यक आहे असे शासन स्तरावरून सांगण्यात आले आहे, म्हणजे शासन पातळीवरून सांगण्यात आले आहे. या कार्डच्या माध्यमातून गंभीर आजारावर मोफत उपचार देण्याची सुविधा मार्च 2026 पासून अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. आता कार्ड काढण्याची मोहीम सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून सुमारे 8,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला विशेष निधी म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे पेन्शन वाढीच्या संदर्भात वापरण्यासाठी. हा निधी प्रामुख्याने पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे, यात तीळ मात्र शंका नाहीत. आणि म्हणूनच 2026 पासून
सर्व बदलांची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील 72 लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. सरकार हे पेन्शनधारकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे सकारात्मक दृष्टीने कार्य हाती घेतले असून पूर्ण करणार असल्याची माहिती विशेष खास सूत्राकडून प्राप्त झाली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.